Good morning and welcome to our respected chief guest, Dhammachari Arya Siddhi sir, respected Dhammacharini Padmavani ma'am, respected Dr. Sandeep Rakshit sir, and all dignitaries. I would like to request all the dignitaries, please be seated on their respective seats. Today, we have gathered here to celebrate the 100th birth anniversary of a great Buddhist, teacher, writer, and a तुमची करुणेचा अथांग सागर तुम्ही आहात. आज्ञारूपी वाळवंटात फुलवलेली बाग आहात. माणुसकीचा धम्म तुमचा, ज्ञानाची खान आहात. त्रिरत्नांवर श्रद्धा तुमची, त्याचे तुम्ही अभिव्यक्ती आहात. शरणगमनाचे चैतन्य नव्हे, त्या चैतन्याचे प्रखर तेज आहात. धम्म ही संपत्ती तुमची, त्याचे सुवर्ण पान आहात. बोधिसत्वाचे रूप तुमचे, संघाचे आधार स्तंभ आहात. सत्याचा मार्ग तुमचा, तुम्ही निर्वाणाचे धनी आहात. भंते आजही तुम्ही आमच्या हृदयात जिवंत आहात. भंते आजही तुम्ही आमच्या हृदयात जिवंत आहात. Now I would like to request Rushali ma'am with their students to present an inspirational song. भारत विरुनिरा
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भंते उर्गेन संघरक्षित यांना तिहार अभिवादन करते आणि आजच्या माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. हे वर्ष भंते उर्गेन संघरक्षित यांचे जन्म आपण साजरे करतो. त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या शाळेच्या बहुतेक मुलांना भंते उर्गेन संघरक्षित यांच्याबद्दल माहिती आहेच, परंतु जे नवीन मुलं आहेत, जे नवीन मुलांनी आपल्या शाळेत ॲडमिशन घेतली आहे त्यांच्याकरिता मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. पूज्य भंते उर्गेन संघरक्षित यांचा जन्म 26 ऑगस्ट 1925 व 30 ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा त्यांचा 93 वर्षाचा जीवन प्रवास. या जीवन प्रवासात त्यांनी जे कार्य केले ते अतिशय महत्त्वपूर्ण युनिक असे कार्य होते. त्यातील 2-3 कार्य मी तुमच्या समोर सांगणार आहे. भंते उर्गेन संघरक्षित यांचा जन्म इंग्लंड येथे एका गावात झाला. त्यानंतर त्यांना लहानपणी एक आजार असल्यामुळे ते बेडवरून उठू शकत नव्हते, परंतु बेडवर असताना देखील त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. त्या पुस्तक वाचनात तेव्हा त्यांच्या वाचनात बुद्धांविषयी माहिती असलेले हुईनिक यांचे डायमंड सूत्र वाचण्यात आले. तेव्हाच त्यांना असे वाटले की आपण बुद्ध आहोत व तेव्हापासूनच त्यांचा बौद्ध धर्माप्रती त्यांना आकर्षण वाटले. त्यांच्या वयाच्या 18-19व्या वर्षामध्ये जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू होते, म्हणजे 1939 ते 1945 या काळात ते ब्रिटिश सैनिक म्हणून वायरलेस ऑपरेटर या जागेवर या पदावर त्यांनी ब्रिटिश सैनिक म्हणून ते भारतात आले व 2 वर्षानंतर युद्ध संपल्यानंतर ते इंग्लंडला परत न जाता ते भारतातच राहून त्यांनी भारत भ्रमण करून इथल्या सर्व धर्माचा अभ्यास केला. म्हणजेच कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत जेवढे पंथ संप्रदाय अस्तित्वात असतील त्या सर्व धर्माचा त्यांनी अभ्यास केला आणि 1949 मध्ये त्यांनी कुशीनारा येथे जाऊन भंते चंद्रमणी यांच्याकडून त्यांनी विधिवत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर काही काळ ते महाबोधी सोसायटी या पत्रिकेचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले. एकदा बाबासाहेब आंबेडकरांचा लेख म्हणजे बुद्ध अँड फ्युचर ऑफ रिलिजन हा लेख त्या पत्रिकेमध्ये प्रकाशित झाला, तेव्हा भंतेंनी बाबासाहेबांना प्रशंसनात्मक असे पत्र लिहिले व तेथूनच बाबासाहेब आणि भंते उर्गेन संघरक्षित यांच्या भेटीची सुरुवात झाली. तेव्हापासूनच ते बाबासाहेबांच्या संपर्कात आले होते. भंते बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक होते. त्यातच त्यांनी 1956 ते 57 या काळात भंतेंनी सर्वे ऑफ बुद्धिझम हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये भंतेंना जागतिक बौद्ध विद्वान म्हणून त्यांची ख्याती झाली. म्हणजेच सर्वे ऑफ बुद्धिझम या ग्रंथामुळे त्यांना जागतिक विद्वान ही पदवी मिळाली, म्हणजे हे प्रसिद्ध झाले त्या नावाने. बौद्ध तत्वज्ञानावर अनेक मार्मिक अशा विषयांवर भंतेंनी प्रवचन दिली आहेत. त्यांनी त्यांच्या प्रवचनातून खरा व्यक्ती म्हणून विकसित होण्यासाठी ऐहिक कला, विज्ञान, छंदशास्त्र, लेखन व वक्तृत्व कला संपादन केली पाहिजे. या कला व विज्ञानशास्त्रे अवगत केल्याने अशा व्यक्तींमध्ये लोकांशी संपर्क साधण्याची शक्ती वाढते, अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडले. परंतु हे करत असतानाच व्यक्तीमधील नाते, पालकांचे आपल्या मुलांशी नाते कसे असावे हे देखील त्यांनी सांगितले आहे. आपण जेव्हा एखादे कार्य करतो त्या कार्याप्रती आपण किती जागृत आहोत हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे भंते उर्गेन संघरक्षित म्हणतात. कारण आजच्या संगणक युगात घरोघरी टीव्ही आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल असते. याचा योग्य वापर केल्यास चांगले परिणाम दिसतात आणि अयोग्य वापर केल्यास वाईट परिणामही दिसून येतात. म्हणून आपला स्क्रीन टाइम किती असावा याबाबत प्रत्येकाने काही बंधन पाडणे आवश्यक आहे. याबद्दल देखील भंतेंनी पालकांशी संवाद साधताना सांगितले. पर्यावरणाची काळजी घेणे, परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्षांची आणि वनस्पतींची निगा राखणे, आपल्या मुलांमध्ये देखील हा दृष्टिकोन वाढवणे याबाबत देखील त्यांनी पालकांशी संवाद साधताना सांगितले आहे. आपण म्हणतो की बुद्धांची शिकवण ही अतिशय चांगली आहे, बाबांचे विचार हे मौलिक आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे मौलिक विचार आहे, ते दुसऱ्या पिढीपर्यंत
परंतु हे जे विचार आहे, हे मौल्यवान विचार आहे, ते दुसऱ्या पिढीपर्यंत जातील कसे? तर यासाठी भंते उर्गेन संघरक्षित यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. त्या 3 गोष्टी केल्याने आपण एक शिकवण आपल्या दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो, असे मत भंते उर्गेन संघरक्षित होते. तर त्यांची शिकवण ही अशी. पहिली शिकवण, त्या शिकवणुकीचा गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे, सखोलतेपणे त्याचे चिंतन केले पाहिजे. 2, त्या विचाराला, त्या शिकवणुकीला धरून आपण जगलो पाहिजे, आपल्यामध्ये ती शिकवण रुजवली पाहिजे, झिरपली पाहिजे. आणि 3, त्यानुसार आपण जगल्यानंतर आपण ते विचार दुसऱ्या पिढीपर्यंत, त्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार दुसऱ्या पिढीपर्यंत केला पाहिजे, असे भंतेंचे विचार होते. भंतेंबद्दल 4 ओळी सांगते आणि थांबते. जीवन को और सुंदर बनाओ, जीवन को और सुंदर बनाओ, अधिक फलदार, अधिक रसपूर्ण. इससे पहले इस पृथ्वी को मत छोड़ो, इससे पहले इस पृथ्वी को मत छोड़ो, जब तक कि हम इसे थोड़ा अधिक सुंदर न बना दे, जब तक कि हम इसे थोड़ा अधिक सुंदर न बना दे. अपनी संतान को अपने से भी अच्छा बनाओ, अपनी संतान को अपने से भी अच्छा बनाओ, उससे भी अच्छा जितना हमारे माता पिता ने हमें बनाया है, उससे भी अच्छा जितना हमारे माता पिता ने हमें बनाया है. अपने समाज को भी बेहतर बनाओ, अपने समाज को भी बेहतर बनाओ, उससे ज़्यादा लौटाओ, उसे उससे ज़्यादा लौटाओ जितना कि हमने उससे लिया है, जितना कि हमने उससे लिया है. प्रकृति को भी उससे ज़्यादा लौटाओ, प्रकृति को भी उससे ज़्यादा लौटाओ जितना कि हमने उससे पाया है, जितना कि हमने उससे पाया है. हम जाके वहाँ मिले, हम जाके वहाँ मिले, कहीं बैर ना हो कोई गैर ना हो, कहीं बैर ना हो कोई गैर ना हो. ना जाने कब छूट जाए साथ जिंदगी का, ना जाने कब छूट जाए साथ जिंदगी का. धन्यवाद. So today we are here to celebrate Bhante's birth anniversary, completing 100 years. As you already know, he lived 93 years. How many? 93 years. Such a precious life. And no day he lived for himself. He lived for the betterment of others. He lived for the betterment of Sangha. He lived for the long living Buddha Dhamma and Sangha. As you already know, he was bedridden at the early age, and he couldn't move anymore. He was on the bed, and what else can he do? So he came into the contact with the books. He read the Prajna Paramita Sutra, he read the Light of Asia, and many books. आपलं तसं नसते. आपण आजारी पडलो तर आई हे दुखते, आई ते दुखते, आई डोकं दुखते, आहे की नाही? आपण रडत बसतो. पण भंते उर्गेन संरक्षित, when he was Dennis Lingwood, he read many books and he realized he is no more a Christian, he is a Buddhist. And then you know the story. Gradually he studied Buddha Dhamma, he took the Diksha, he formed Friends of the Western Buddhist Order. It was from 2010, it is known as the Triratna Buddhist Community, and is now popular worldwide, having several order members, committed order members. And as you see, Brahmachari R.S. Sir is one of them, Brahmachari Padmamani Man is one of them, I am one of them, and someday your teachers will be one of them, and some more days you will be one of them, and I will be happy
to see many more faces in the Triratna Buddhist order. Well, I'm not going to speak more because many of you have spoken a lot about Bhante Urgyen Sangharakshita. I just want to tell one thing. You know Panchashila? Yes. The first Shila is I refrain myself from killing or harming the animals. This is the first Shila. I am going to speak only about this one. What Bhante Urgyen Sangharakshita did, he tried to tell the positive part of it. अगर मैं किसी की हिंसा नहीं करूंगा, वही नहीं रुकना है. तो what he said is loving kindness. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. And this was revolutionary. And all the 5 Shilas comes after that. I'm not going to put it because we have to listen our today's guest, Arya Siddhi sir. I'll say few lines about him. He's a very good friend of mine, educated, read plenty of books of Bhante Urgyen Sangharakshita. Most of the people in India, they are very less familiar with Bhante's English original version. But this guy is reading Bhante since his early young life. He read many books of Bhante Urgyen Sangharakshita. I will not name all of them, but he is a very good scholar. He is a very good teacher. He is a very good meditation teacher and Buddha Dhamma teacher. And I am very happy to have him at this birth anniversary program at Urgyen Sangharakshita International School. Let us give him a big hand and welcome to our program. Thank you very much. Religion cannot be God. It can only be caught. And you have to catch the spirit of religion. And you do that through the influence of other peoples. With this beautiful quote, I would like to invite our today's chief guest to say few words on this beautiful day and for addressing us. आदरणीय धर्मचारिणी पद्ममणी, आदरणीय धर्मचारी रत्नराज, उपस्थित सर्व टीचर स्टाफ आणि सर्व बालमित्रांनो, मैत्रिणींनो, जय भीम. मी खूप प्रभावित झालो. पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो इथे आल्याच्या नंतर की मला माझं स्टुडंट लाईफ जे आहे ते आठवलं आणि संपूर्ण कार्यक्रमभर म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत ज्या शांततेने आपल्या वयाला न शोधणाऱ्या शांततेने तुम्ही इथे या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व झालात आणि खूपच शांतपणे. मी तुमच्या वयात असताना एवढा शांत नव्हतो. जे मला आठवण झाली आणि माझ्यामध्ये त्यावेळेस असलेल्या उणीवाची पण आठवण झाली. तर मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही खूपच शांतपणे, शिस्तबद्धपणे आणि ग्रहणशीलपणे तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात. त्यासाठी सर्वांना खूप मनापासून धन्यवाद देतो. आज आपण उर्गेन संघरक्षकजी यांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित आहात. आपण सर्व उपस्थित आहोत. तुम्ही ज्या पद्धतीने हा कार्यक्रम कंडक्ट केला सुरुवातीपासून, तर भंतेंबद्दल तुम्ही खूप लोकांनी चांगल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. चारुशीला मॅडम आहे, विमुक्तीने खूपच छान भंतेबद्दल बोलली. जी कंडक्ट करत आहे आजचा कार्यक्रम, ती अधूनमधून भंतेंबद्दल खूपच चांगलं ती बोलत गेली. आताच रत्नराज यांनी माझा परिचय देण्याच्या पूर्वी भंतेंबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही किती अवेअर आहात भंते संरक्षितांबद्दल
ह्याची मला जाणीव झाली. मला असं वाटत होतं की मी काय बोललो पाहिजे, परंतु तुम्ही अनेक लोकांनी एक प्रकारे ग्राउंड तयार करून दिलं माझ्या बोलण्यासाठीचं. आणि खूपच 2-3 बाबी मी आजच्या या प्रसंगी उर्गेन संरक्षितजी यांच्या जीवनाबद्दल सांगणार आहोत. 3 बाबी सांगणार आहोत आणि माझं जे टॉक आहे मी ते संपवणार आहोत. तुमच्या शाळेचं नाव माहीत आहे का? तुमच्या स्कूलचं तुम्हाला काय आहे? व्हेरी गुड. तर हे उर्गेन संरक्षिता हे नाव का दिलं असेल तुमच्या शाळेला? उर्गेन संरक्षितजी कोण आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आपण सर्वांनी जी आतापर्यंत माहिती सांगितली, ज्यांचा मी उल्लेख केला, त्यांनी खूपच छान माहिती सांगितली. मी त्यामध्ये ॲड करत नाही, त्याला रिपीट करत नाही. 3 गोष्टी मी उर्गेन संरक्षितजींबद्दल सांगतो. पहिली जी गोष्ट आहे, मी त्यांच्या ज्या गुणामुळे प्रभावित झालो ती आहे त्यांच्या टीचर्स प्रतीची लॉयल्टी. त्यांचे जे टीचर्स होते, त्यांचे जे गुरु होते, त्यांच्याबद्दलची त्यांची जी निष्ठा होती ती किती मोठी होती, जी आपल्याला शिकायची आहे, आपल्याला आपल्या जीवनासाठी तिचा उपयोग करून घ्यायची आहे. ती पहिली गोष्ट आहे. जेव्हा ते भारतात आले, आत्ताच अनेक लोकांनी सांगितलं, जवळजवळ 20 वर्ष ते भारतात राहिले बुद्धिझम शिकण्यासाठी. त्यांचे टीचर होते जगदीश कश्यपजी. त्यांना दीक्षा दिली आणि सांगितलं की तुम्ही कॅलिम्पॉंगला जा आणि तेथील बौद्ध लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी तुम्ही काम करा. आणि तेवढं त्यांनी सांगितलं आणि ते निघून गेले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था काय, जेवण्याची व्यवस्था काय, कोणी ओळखीचं नाही, ह्या गोष्टीचा काही विचार केला नाही आणि ते तिथे राहायला लागले आणि बौद्ध धर्म शिकले आणि बौद्ध धर्माचा प्रचार केला. तर आपल्या गुरूंनी सांगितलेली गोष्ट आणि त्यांना दिलेला शब्द, 14 वर्ष वेगळ्या संस्कृतीतून आलेला व्यक्ती अपरिचित ठिकाणी राहतो आणि बौद्ध धर्माच्या भल्यासाठी काम करतो, केवळ टीचरनी दिलेल्या शब्दाचा मानसन्मान करण्यासाठी. ही गोष्ट आपल्यासाठी शिकण्यासारखी आहे. बऱ्याचदा मम्मी पप्पांबद्दल आणि आपल्या टीचरबद्दल जरी आपल्याला कृतज्ञता असली, त्यांचा आदर असला, तरी त्यांनी सांगितलेल्या गोष्टीसाठी एवढं समर्पण असणं, एवढं झोकून देणं हे आपल्याला जमत नाही का? मम्मीने सांगितलं शांत बस, तर आपल्याला तेवढा वेळ पण शांत बसता येत नाही. मम्मीने सांगितलं की कोणाला मारायचं नाही, शाळेत गडबड करायची नाही, तर तेवढ्यापुरतं आपण ऐकतो, परंतु प्रत्यक्ष कृती करताना आपल्याला ते जमत नाही. परंतु संरक्षितजींनी 14 वर्षापर्यंत गुरूंच्या शब्दाला मान देऊन गुरूंनी सांगितलेलं काम जीवनातील सर्वश्रेष्ठ काम म्हणून त्यांनी आपलं जीवनभर केलं. आणि आज जवळजवळ 55 देशांमध्ये त्यांनी जी चळवळ निर्माण केलेली आहे, ती चळवळ 55 देशांमध्ये काम करते आहे. कशाच्या भरोशावरती? त्यांची गुरूंप्रतीची असलेली जी निष्ठा आहे आणि समर्पण आहे, त्याच्यामुळे. ही गोष्ट आपल्याला आपल्यासाठी शिकण्याची गरज आहे. आपण त्यांचा जन्मदिवस का साजरा करतो, त्यांची जयंती का साजरी करतो? कारण त्यांच्याकडून काही गोष्टी आपल्याला शिकायच्या नाही का? आणि ही गोष्ट, पहिली गोष्ट जी आहे, जी आपल्याला शिकायची आहे. दुसरी जी गोष्ट उर्गेन संरक्षितांनी सांगितलेली आहे ती म्हणजे फ्रेंडशिप. ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपले जे मम्मी पप्पा आहेत, टीचर्स आहेत, ते आयुष्यभर आपल्यासोबत नाही राहणार आहे. आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे. त्या दरम्यानच्या कालावधीत मम्मी पप्पा आपल्यातून निघून जाणार आहे. ते जे टीचर्स आहेत हे निघून जाणार आहेत. परंतु मग आपण कोणाच्या आधाराने जीवन जगायचं? आपलं जे सक्सेस आहे, आपले जे स्वप्न आहे जीवनातले, हे कोणाच्या मदतीने, कोणाच्या आधाराने पूर्ण करायचं? फ्रेंड्सच्या. म्हणून मम्मी पप्पानंतर, टीचर्स नंतर जर जीवनात सर्वात महत्त्वाची कोणती व्यक्ती असेल तर ते फ्रेंड्स. आणि फ्रेंड्स म्हणजे काय? फ्रेंड्सला संरक्षितांनी 3 प्रकारे सांगितलेलं आहे. जे आपल्या बरोबरीचे लोक आहेत,
जे आपल्या वयाच्या आहेत, आपल्याला जेवढं ज्ञान आहे असंच त्यांना ज्ञान आहे, आपली जेवढी समज आहे तेवढीच त्यांची समज आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल लेवलवरचे आपल्या पातळीवरचे मित्र, त्यांच्याकडून आपण खूप गोष्टी शिकतो, एकमेकांच्या अनुभवातून शिकतो, एकमेकांच्या क्वालिटीजमधून शिकतो. दुसरी गोष्ट फ्रेंडशिपबद्दल त्यांनी सांगितलेली आहे, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, जे आपल्यापेक्षा अनुभवी आहेत, ते वयाने किती मोठी असो, अनुभवाने किती मोठं असो, त्यांच्यासोबत फ्रेंडशिप निर्माण करणं, त्यांच्या अनुभवाचा आपल्या जीवनासाठी उपयोग करून घेणं, ह्याला पण फ्रेंडशिप म्हणतात. टीचर्स आपले फ्रेंड्स असू शकतात, आपले मम्मी पप्पा आपले फ्रेंड्स असू शकतात, आणि आपल्या अवतीभोवतीचे जे आपल्यापेक्षा चांगलं जीवन जगतात आणि जास्त अनुभव आहे त्यांचा, ते आपले फ्रेंड्स होऊ शकतात. त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. आणि फ्रेंड्सचा तिसरा स्तर आहे, ते तिसऱ्या प्रकारची जी फ्रेंडशिप आहे, जे आपल्यापेक्षा कमी अनुभवी आहेत, जे आपल्यापेक्षा लहान आहेत, न्यू कमर्स आहेत, त्यांच्याप्रती असलेली मित्रता, त्यांना मदतीचा हात देणं, त्यांना आपल्या अनुभवाचा फायदा होऊ देणं आणि त्यांना पुढे घेऊन जाणं, ह्याला पण फ्रेंडशिप म्हणतात. आणि ही तिन्ही प्रकारची फ्रेंडशिप जर आपण जगत असू तर आपल्या जीवनातले स्वप्न, आपल्या जीवनातले ध्येय आपल्याला पूर्ण करता येऊ शकतात. आणि ही जी फ्रेंडशिप जी आहे, ह्या फ्रेंडशिपचं जे नेट आहे, जाळं आहे, नेटवर्क आहे, त्या जाळ्याचं कार्यशैली आहे, ती निर्माण करण्यासाठी भंतेंनी संघाची स्थापना केली, ज्याला आताच सांगितलं गेलेलं त्रिरत्न बौद्ध महासंघ. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ हे दुसरं तिसरं काही नसून ह्या फ्रेंडशिपचं जाळं आहे. आपण म्हणजे रत्नराज जर माझे फ्रेंड्स असतील तर त्यांचे फ्रेंड्स, त्यांची मम्मी असेल, तुम्ही किंवा टीचर्स त्यांचे फ्रेंड्स असेल तर ते पण माझे फ्रेंड्स बनतात. आणि हे जे जाळं आहे हे खूप मोठं आणि विशाल बनत जातं. आणि मग मम्मी पप्पा गेल्यानंतर, आपले टीचर गेल्यानंतर आपण पोरकं होत नाही, आपण अनाथ होत नाही, तर हे जे फ्रेंड्स आहेत हे आपल्याला आपल्या जीवनाची दिशा देतात. म्हणून आपली सुरक्षितता आपल्यापेक्षा लहान आहेत, त्यांच्यामध्ये जे आपल्या बरोबरीचे आहेत आणि जे आपल्यापेक्षा अनुभवी आहेत, त्यांच्यामध्ये आपली सुरक्षितता आपण शोधलं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या जीवनाला दिशा देऊ शकू, गती देऊ शकू. तिसरी जी गोष्ट आहे जी भंतेंकडून मी शिकलो, मी प्रभावित झालो, ते म्हणजे सोशल वर्क, धम्मवर्क आणि सोशल वर्क. आणि भंते एका ठिकाणी म्हणतात की माझ्या मृत्यूनंतर माझी जर कोणत्या कारणासाठी आठवण काढायची झाली, माझ्या शिष्यांनी आणि इतर लोकांनी माझी कोणत्या प्रकारे आठवण काढावी, ह्याच्यासाठी त्यांनी ज्या 2-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यापैकी त्यांनी एक सांगितलेलं आहे की मी जे समाजकार्य हाती घेतलं, ह्या समाजकार्याची फलश्रुती म्हणून, ह्या समाजकार्याचे रिझल्ट म्हणून माझी आठवण काढल्या जावी. आणि दुसरी गोष्ट सांगतात की ही समाजकार्याची जी प्रेरणा आहे ती मी बाबासाहेबांकडून घेतलेली आहे. बाबासाहेब बुद्धांचे असे महान शिष्य आहेत ज्यांनी बौद्ध धर्माचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी झाला पाहिजे, ही गोष्ट नव्याने सुरू केली. बाबासाहेब पहिले या जगातील असे व्यक्ती आहेत बौद्ध इतिहासातील की बौद्ध धर्म केवळ व्यक्ती विकासासाठी नाही, केवळ धर्म प्रचार आणि प्रसारासाठी नाही, तर समाजाच्या उद्धारासाठी आहे. ही बाबासाहेबांनी नीव रचली, पाया निर्माण केला. आणि तीच शिकवण बाबासाहेबांकडून भंते संरक्षितांनी घेतली आणि ती आपल्याला प्रदान केली. भंतेंचे जे अनेक शिष्य आहेत त्यापैकी रत्नराज, पद्ममणी, दानवज्र जे आपल्यात नाही आहेत, श्रद्धामाला आहे, वंदना आहे, स्मिता आहे, हे जे आणि इतरही त्यांचे जे इनलॉज आहेत, जावाई आहेत, हे जे सर्व लोक आहेत, हे सर्व लोक भंतेंचे शिष्य आहेत. आणि ही जी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये आपण शिकतो आहोत, ही भंतेंचं कार्य आहे. भंतेंनी जे समाजकार्य हाती घेतलेलं आहे, भंतेंचं कार्य हे त्यांचे शिष्य करत आहेत. आणि खूप मोठी गोष्ट आहे, आज ह्या शाळेचा जो दर्जा आहे, ही शाळा केवळ अकॅडमिक जे लाईफ आहे त्याच्याशी संबंधित नाही, तर जे जीवनासाठी अकॅडमिक लाईफसोबत जे अतिशय महत्त्वाची गोष्ट असणं गरजेचं आहे ते म्हणजे मोरॅलिटी, मोरल लाईफ. आणि हे मोरल लाईफ
आपल्या शाळेतून इमर्ज करत आहे, इमिट करत आहेत, नाही का, त्याला तिथून निर्माण होत आहे, तिथून ते प्रज्वलित होत आहे. आणि ज्याचं उदाहरण, ज्याचं त्यानंतर की प्रतीक म्हणून आपण सर्व लोक आहात जे ह्या शाळेशी संबंधित आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी, म्हणजे मी जे सांगतो ते आपल्याला किती समजत आहे मला माहीत नाही, पण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की आपण कितीही मोठं होऊ, जर आपल्या मोठेपणाचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा उपयोग जर इतर लोकांना करून देऊ शकलो तरच आपलं जीवन सार्थक झालं असं होतं. मी टीचर्स लोकांना मी खूपच धन्यवाद देऊ इच्छितो. खरं तर माझं लेक्चरर बनण्याचं स्वप्न होतं, मी ते सोडून दिल्यानंतर मी इकडे वळलो. आणि टीचर्स जे आहेत ह्या जगातील सर्वात महत्त्वाचं जर कोणता रोजगार असेल किंवा जॉब असेल किंवा कोणती महत्त्वाची जर ड्युटी असेल या जगातली तर ते टीचिंग देणं आहे. म्हणजे आपण जे काम करतो ना टीचर्स म्हणून, तर हे जे मुलं मुली, हे जे विद्यार्थी आहेत, हे जे शिकतात त्यांच्या आईवडिलांच्या नंतर त्यांच्या जीवनात आपण खूप मोठं योगदान देतो आहोत. हे जे मुलं मोठे कितीही होतील, आपल्यापेक्षा पण खूप मोठे होतील, परंतु ते जे मोठे होतील तर आपण जे शिकवू त्यांना त्याच्याप्रती तर ते कृतज्ञ नाही राहतील, तर आपण जे जीवन जगतो त्यांच्यासमोर आपण जे उदाहरण घालून देतो आपल्या जीवनातून, त्यातून ते प्रेरणा घेतात आणि त्यांच्या जीवनाचा जो पाया आहे तो आपण रचलेला असेल. म्हणून ही जी गोष्ट आहे ही खूप महत्त्वाची आहे. आपण जो पेमेंट देतो, आपण जे योगदान देतो ते परिपूर्णपणे आपण देऊ शकलो, यांच्या जीव लावू शकलो. ड्युटी पूर्ण करणं हा ह्याच्यासाठी आपण फक्त टीचर्स नाही झालेलो आहोत, तर आपण त्यांच्या जीवनासाठी परिपूर्णतः देणं, परिपूर्ण अवेलेबल असणं, परिपूर्ण देणं हे आपल्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ काम असेल. आपल्याला पगार कमी असेल, आपल्याला काम जास्त असेल, परंतु जीवनात याच्यापेक्षा मोठं काम नाही. लोकांना घडवणं, मुलांना घडवणं आणि त्यांना ही विजन देणं की त्या विजनमुळे ते त्यांचं जीवन पुढे घेऊन गेलं पाहिजे. जीवनातलं सर्वश्रेष्ठ काम आहे. ह्या काम बनते संरक्षकांनी केलेलं आहे. तर तिसरी जी महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे समाज कार्य करणं, धर्मकार्य करणं. आणि मला असं वाटतं की आपण जे लोक आहोत ह्या दिशेने पुढे निघालेले लोक आहोत आणि आपल्याला निश्चितच त्या शाळेतून आपण जे शिकलो त्याच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून आपल्या मम्मी पप्पांनी आपल्यासाठी जे केलं, आपल्या टीचर्सनी आपल्यासाठी जे केलं त्याची परतफेड म्हणून, इंटर्न म्हणून आपण आपल्या जीवनात मोठं होऊया आणि इतरांसाठी काम करूया. हे जर आपण करू शकलो तर उर्गेन संरक्षितांना दिलेली ती श्रद्धांजली असेल, त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असेल आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पुढाकार घेतलेले व्यक्ती म्हणून आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटते की एवढंच बोलणं या प्रसंगी मी पुरेसं समजतो. आपण सर्वांनी मला अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि इथलं जे मॅनेजमेंट आहे, रत्नराज आहे, त्यांनी मला इथे संधी दिली आपणासोबत राहण्याची. त्यासाठी त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. हुई नहीं है, गुरु से शिष्य की कोई बात छुपी हुई नहीं है, क्योंकि सागर को मालूम होता है कि आखिर एक बूंद में कितना पानी है, कि आखिर एक बूंद में कितना पानी है. All students, we should remember that we have to walk on the path shown by Bhante Sangharakshit and also in practicing his teachings in our daily lives. Now, बौद्ध धम्म हा एक असा धम्म आहे जो भारतात रुजला होता आणि तो भारताच्या वास्तव प्रतीक झाला. आज संपूर्ण जगात बौद्धाचे उपासक बौद्ध धम्माचे आचरण करताना दिसतात. परंतु भारतात एक वेळ अशी आली की या महान धम्माची रचना ज्या भूमीवर झाली त्याच धम्माचा ऱ्हास करण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. बाहेर देशातील आक्रमकांनी हळूहळू बौद्ध धम्माचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न केला आणि काही दशकांपर्यंत धम्माची आठवण लोकांच्या मनातून हटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्यांना मानसिक गुलामीत बांधून ठेवले.
अशातच 26 ऑगस्ट 1925 स्टॉकवेल लंडनमध्ये डेनिस फिलिप एडवर्ड लिंगवूड यांचा जन्म ख्रिश्चन धर्मात झाला. लहानपणापासूनच त्यांच्या हृदयाचा त्रास होता. त्यांना त्यापासून खूप त्रास होत होता. त्यामुळे त्यांना त्यांचे प्राथमिक शिक्षण सोडावे लागले, कारण ते शाळेत जाऊ शकले नव्हते. त्यांना 2 वर्ष संपूर्ण बेड रेस्ट घ्यावी लागली, म्हणून त्यांनी त्यांची प्राथमिक शिक्षण घरीच पूर्ण केले. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी पहिल्यांदा मॅडम हेलिना यांनी लिहिलेले आयझिस अँड वेड वाचून त्यांना वाटले की ते कधी ख्रिश्चन आहेच नाही. त्यांनी त्याच वर्षी बौद्ध धर्माची 2 पुस्तके वाचली, द डायमंड सूत्र आणि द प्लॅटफॉर्म सूत्र. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर 1943 मध्ये 18 वर्षाचे होतानाच त्यांना सैन्यात रुजू करण्यात आले. यामध्ये पहिल्यांदा सैन्याचे वायरलेस ऑपरेटरच्या पदी भारतात आले. युद्ध संपल्यावरच त्यांनी त्यांचे जे साधारण जीवन जगत असलेले ते सोडून दिले, कारण त्यांना बौद्ध धर्माविषयी अधिक जाणून घेण्याची भूक मिळवता आली. मे 1944 मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडून ब्रह्मदेशीय भिक्खू पु चंद्रमणी यांच्याकडे जाऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची याचना केली. 12 मे 1949 रोजी वैशाख पौर्णिमेला त्यांची श्रावणीची दीक्षा संपन्न झाली. पु चंद्रमणी तेरा यांनी डेनिस यांना संघरक्षित हे नाव दिले. संघरक्षित म्हणजे संघाचे रक्षण करणारा. मध्ये भंते मुरगीड यांचे गुरु जगदीश कश्यप यांनी भारताच्या सीमेवर असलेले कोंडेंटोन शहरात जाण्यासाठी सांगितले. 14 वर्ष भंते संघरक्षित कांडेंटोन मध्ये राहिले. 1966 मध्ये ते इंग्लंड परत गेले. त्यावेळी राहिलेल्या वेळी भंते महामंडळाचे एडिटर म्हणून संपादक होते. त्यांनी स्पेनिंग स्टोन नावाची पत्रिका सुरू केली आणि यंग मॅन असोसिएशनची स्थापना केली, ज्यांची कामे त्यांनी कोंडेंटोनमधून सांभाळली. भंते संघरक्षित यांनी बौद्ध धर्माची शिक्षा महान गुरूंच्या सोबत प्रमुख केली, ज्यामध्ये बौद्ध धर्माचे काही विद्वान गुरु होते, जसे जगदीश कश्यप, कांचोलिंग पोचे, दिल्गो खेत्सोटो, चेती सांगो पोचे, उज्जैन रिंपोचे आणि योगी चांद. वेगवेगळ्या गुरूंपासून मिळवलेल्या ज्ञानाला आपल्यामध्ये सामावून संघरक्षित यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. 1944 मध्ये भंते संघरक्षित सर्व धर्म समामध्ये सामील होण्यासाठी गुजरातच्या अहमदाबाद शहरात आले आणि प्रथमच भंते संघरक्षितांनी आपल्या मित्रांसोबत मिळून अहमदाबाद मध्ये पहिल्यांदा बौद्ध पौर्णिमा साजरी केली. त्यावेळेस साजरी होणारी ही पहिलीच बौद्ध पौर्णिमा होती. 1952 मध्ये भंते संघरक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत भेटले, ज्यांना त्यावेळी भारतात एक महान क्रांतिकारी आणि भारतातील राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व होते. 1950 पासून डॉक्टर बाबासाहेब आणि भंते संघरक्षित एकमेकांच्या संपर्कात होते. धर्मांतराच्या विचारावर डॉक्टर बाबासाहेबांनी भंते संघरक्षितांसमोर धर्मदीक्षेची याचना मांडली. यावर भंतेंनी बाबासाहेबांना पु चंद्रमणी हस्ते धर्मदीक्षा घेण्यास सूचित केले. डॉक्टर बाबासाहेबांनी पु चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हा भंते संघरक्षित यांच्या सांगण्यावरून दीक्षेच्या काही दिवसानंतर बाबासाहेब अत्यंत आजारी होते. हे उघडच दिसत होते. जरी ते महान युगपुरुष संघरक्षितांना तरी ऐकू येत नसले तरी एवढ्या क्षीण आवाजात बोलत होते की आता आपली पुन्हा काही भेट होऊ शकणार नाही. त्यांच्या शिरावरील काही ओझं वाहून नेणं अशक्य झाल्यापैकी आहे. त्यामुळे संघरक्षितांकडे सोपवावं असं त्यांना वाटलं. अजूनही खूप काही करायचं आहे. तो दुःखी आणि क्षीण आवाज बोलत होता. खूप काही करायचं आहे. जरी संघरक्षकांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत केवळ 3च भेटी झाल्या तरी त्यांचा परस्पर संबंध दोघांच्याही दृष्टीने महत्त्वपूर्ण होता. तेव्हाच्या स्थितीला भंते संघरक्षित असे म्हणतात की मुंबईमध्ये होतो
खूप इच्छा होत होती. ही केवळ बौद्धिक विचारच नव्हे तर हृदयापासून होती. माझ्या पार्श्वमित्राने म्हटले की याच वेळात काही होऊ शकते आणि म्हणून त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांच्या कार्याला आपणच हातभार लावला पाहिजे असे त्यांना वाटले. 1966 मध्ये पंडित संघरक्षित भारतातून इंग्लंडमध्ये आले आणि तिथे त्यांनी ध्यान वर्ग सुरू केले. 7 एप्रिल 1967 मध्ये त्यांनी फ्रेंड्स ऑफ वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डरची स्थापना केली, ज्याची आता 50 वर्ष पूर्ण झाली आहे, ज्याला आपण त्रिरत्न बौद्ध महासंघ म्हणून ओळखतो, म्हणजेच त्रिरत्न बुद्धिस्ट कम्युनिटी. 7 एप्रिल 1968 मध्ये त्यांनी पहिल्यांदा 12 व्यक्तींना उपासक उपासिका म्हणून दीक्षा दिली आणि अशा प्रकारे त्यांनी जगात एका नवीन प्रकारच्या बौद्ध धर्माची स्थापना केली, जी 10 शिलांच्या आचरणावर आधारित होती. त्यानंतर 1982 मध्ये त्यांना धम्मचारी व धम्मचारिणी म्हणून ओळखले जात होते. धम्मचार म्हणजे धम्माचे आचरण करणारा व्यक्ती. भंते संघरक्षित 1977 मध्ये धम्मचारी लोकमित्रांना धम्माचा प्रसार करण्यासाठी भारतात पाठवले. त्यांनी भारतात बऱ्याच ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार केला. 1989 मध्ये भंते संघरक्षित भारतात आले आणि भारतातील पहिल्या 15 व्यक्तींना महाराष्ट्रातील सिंहगड आणि गुजरातमधील गांधीनगरमध्ये धम्मचारी म्हणून दीक्षा दिली. आज भारतच नाही तर अनेक देशात त्रिरत्न बौद्ध संघ ओपन आहे, जिथे तथागत भगवान बुद्धांच्या विचारांचे अनेक धम्मचारी आणि धम्मचारिणी आचरण करतात आणि प्रसार करतात. भंते संघरक्षित यांनी 60हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या त्रिरत्न बौद्ध समुदाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थापनेत त्यांच्या भूमिकेसाठी पश्चिमेकडील बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. भंते संघरक्षित 1995 मध्ये निवृत्त झाले आणि नंतर त्रिरत्न ऑर्डर ऑफिसने 30 ऑक्टोबर 2018 रोजी अल्प आजाराने संघरक्षित यांच्या निधनाची घोषणा केली. त्याच्या केलेल्या कार्यामुळे प्रभावामुळे आपणास सततच प्रेरणा मिळेल, कारण काया वाचा आणि मनाच्या सर्व कर्मांचा चांगल्या प्रकारे सूक्ष्म अभ्यास करून जो स्वतःसाठी व इतरांसाठी कल्याणकारी काय आहे हे जाणतो व या बाबींचे आचरण करतो, तीच प्रज्ञा किंवा शहाणपण होय.